भांडूपमधील एका झोपडीवजा घरात याचा जीवन प्रवास सुरू झाला. आईचा चेहरा तर फारसा आठवतही नाही. हातात पेन्सिल धरण्याच्या वयात विड्याची पानं वळण्याची बोटांना सवय लागली. तिथून आयुष्याचा पुढचा प्रवास सुरू झाला तो भोईवाड्यातून. बिकट परिस्थितीमुळे विखुरलेले कुटुंब, भूक भागवण्यासाठी करायला लागणाऱ्या धावपळीत, शाळेच्या हजेरी पटावर गैरहजेरीचा शेराच अधिक लागायचा. पण प्रगती पुस्तकावर नापास असा लाल डाग कधीच पडून दिला नाही. पण हे दिवस बदलण्याची जिद्द उराशी कायम होती. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सतत डोळ्यासमोर होता. तशाच सामर्थ्यावर आरूढ होत, अडथळ्यांना जमीनदोस्त करत एका गोवर्धनने यशाचा गोवर्धन पर्वत परळमध्ये उभा केला. अगदी शांत आणि तितकाच आत्मविश्वासाने भरलेला. हा गोवर्धन घोणे तुमच्यासमोर उभा आहे, त्याचे सर्वात मोठे श्रेय जाते ते माझ्या मित्रांना, शाळेला आणि कुटुंबाला. माझी शाळा हा माझा आत्मा असेल तर माझे मित्र हे माझे श्वास आहेत, हे आजही तो अभिमानाने सांगतो. लहान वयात नशिबी आलेल्या कष्टाच्या जीवनाने बालपणातच तो मोठा झाला होता. वर्गात शांत असला तरी आयुष्याने शिकवलेल्या दुनियादारीच्या अनुभवाने त्याला प्रौढत्व आले होते. सगळ्या मुलांना त्यांचे आईवडील शाळेत सोडायला यायचे, पण ह्याचा हात धरायला कोणीच नव्हतं. सगळ्यांचे वाढदिवस वर्गात साजरे व्हायचे आणि याची जन्मतारीख मात्र गरिबीच्या वादळात उडून गेली होती. पण आयुष्याचा प्रवास जिद्दीने सुरू होता. कालांतराने तिन्ही भाऊ एकत्र आले. एक भाऊ नोकरीत, दुसरा टेलरिंग आणि वडील विड्याच्या पानाच्या व्यवसायात. याची शाळा 10:30 ते 4:30 असल्याने शेवटी काम की शाळा असा निर्णय घ्यायची वेळ आली. नाईलाजाने आर्यभट्टला निरोप देऊन नायगाव हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यावा लागला. शाळा, शिलाईची कामं, यातून जर ब्रेक मिळाला तर पतंगबाजीच एवढाच काय तो विरंगुळा. 10वी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर हे महाशय MD कॉलेजमध्ये गेले. बरोबरीने टेलरिंगचा व्यवसाय हळूहळू वाढत होता. नवीन कामे येऊ लागली होती. गोवर्धन BCom झाला. बाजूला व्यवसायाची धुरा कुशलतेने वाढवत होता. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे गिरायकांची भरभराट होत होती आणि तशी दुकानाची साईजही मोठी मोठी होत गेली. आज भोईवाड्यात रमेश टेलर हे टेलरिंग, सूट्स, शेरवानी अशा फॅशन डिझायनिंगच्या अगणित तयार कपड्यांचे भव्य दिव्य शोरूम आपल्याला जे दिसते हे आमच्या गोवर्धनचे आहे. हे सांगताना आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. ह्या इटुकल्या इसमाने शेकडोहून अधिक स्टाफ आणि आपल्या अविरत मेहनतीने करोडो रुपयांची उलाढाल करणारे मोठे साम्राज्य उभारले आहे. पण आजही गोवर्धन स्वभावाने अगदी तसाच आहे, जसा शाळेत होता तसा. खूप डाऊन टू अर्थ. आणि त्याच्या या स्वभावाचे श्रेय तो कायम आर्यभट्टला देतो. आजच्या जमान्यात एकत्र कुटुंब नांदताना पाहायला मिळणे विरळच, पण आजही हे तिन्ही भाऊ या बिझनेसची धुरा एकत्रपणे सांभाळतात. जाणून घेऊया त्याच्या मोठ्या भावांचं गोवर्धनबद्दल काय म्हणणं आहे. हाय, मी गोवर्धनचा मोठा भाऊ सुदर्शन. गोवर्धन हा आमच्या 18 जणांचा जॉईंट फॅमिलीचा सेंट्रल जॉईंट आहे. परिवाराचा सर्वात लाडका आणि सर्वांचा लाड करणारा म्हणजे गोवर्धन एकमेव आहे. दुकानात अवघड ग्राहकांना सहजतेने हाताळण्याची कला त्याच्याकडे आहे. टाटा KM हॉस्पिटलचे ग्राहक आमच्याकडे आहेत आणि त्या अनुषंगाने ओळखीचे आणि अनोळखी अनेक पेशंटना रात्री अपरात्री धावून मदत करणारा व्यक्ती म्हणजे घरातला एकमेव गोवर्धन आहे. स्वादिष्ट नॉनव्हेज जेवण बनवणारा त्याच्यासारखं घरात कोणी नाही. तो पाकशास्त्र कलाकार आहे. अत्यंत मेहनती, विश्वासपात्र, समजूतदार, अजातशत्रू असा भाऊ मला मिळाल्याबद्दल मी ईश्वराचा आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. चला ऐकूया गोवर्धनची दोन्ही मुले काय म्हणतात बाबांबद्दल. तसंही डॅडी काय दरवेळी सपोर्टिव्ह आहेत. अजून पण सपोर्ट करतात, सगळ्या गोष्टीत करतात. सगळ्या फ्रीडममध्ये पूर्ण फ्रीडम देतात. फुल फ्रीडम. मला आहेत ना डॅडी
प्रत्येक गोष्टी जेव्हा तू नसतोस, कधी कधी तू घरी नसतोस, तर मला खूप इन्स्पायर करतं आणि खूप मोटिवेट करतात. म्हणजे लाईफमध्ये तुला हे अचीव करायचं आहे, तुला आमच्यासारखं नाही राहायचं आहे, तुला आमच्यापेक्षा अजून जरा मोठं व्हायचं आहे. ते कसे एक्झाम्पल, ते सगळे लाईव्ह एक्झाम्पल देतात मला. पण त्यांच्या फ्रेंड्समधून पण आपण ऐकतो सगळ्यांना ते हेल्पिंग नेचर आणि हेल्पिंग हँड खूप आहे त्यांचा. ते आपल्या गोष्टीतच नाही, सगळीकडे नाही, आपल्या रिलेटिव्समध्ये, रिलेटिव्सचे पण रिलेटिव्स म्हणजे ज्यांना ते ओळखत पण नाही. गोवर्धन असं आहे, टाटामध्ये हे झालं आहे, ह्यांचं हे करायचं आहे ट्रीटमेंट, कधी रात्री फोन कर. त्या दिवशी रात्री फोन आलेला 1 वाजता 2 वाजता, असं असं झालं, केमला जायचं आहे. केममध्ये आपल्याला सगळे कस्टमर आहेत, आपले ओळखतात. मग लगेच फोन करून तिकडे हॉस्पिटलला जाऊन किती वाजताही असू दे, त्या दिवशी 2 वाजता गेले रात्री. म्हणजे ते गुण आपल्याला, म्हणजे आपण कधी लक्ष देत नाही त्याकडे. त्यांच्याकडनं शिकण्यासारखं ते गुण भरपूर आहेत. ते लविंग, केअरिंग आणि त्यांच्याकडनं मोटिवेशन घ्यायला भरपूर आहे. लव यू डॅड. जाणून घेऊया गोवर्धनबद्दल काय म्हणणं आहे श्रीकांतचं. बरेच लोकांना तुम्हाला गोवर्धन ॲज अ मित्र म्हणून माहिती आहे, पण गोवर्धन बरोबर मी त्याचा मोठ्या भावाचा मुलगा आहे. आज मी ज्या लेवलला आहे किंवा कुठे पोचलो आहे, त्याच्यामध्ये गोवर्धनचा फार मोठा हात आहे. आय यूज्ड टू ऑलवेज थिंक की गोवर्धनचे जे काही गुण आहेत ते माझ्यामध्ये आले पाहिजे. जसे घरच्या ह्याच्यामध्ये तो आमचा महाभारतमधला एक विदुर कॅरेक्टर आहे. कारण का, विदुर म्हणजे तो एवढा शांत आहे, कुठच्याही प्रसंगी तो बॅलन्स आउट होत नाही. मोठ्या भावाला तो नेहमी ॲडवाईस करतो आणि आम्हाला पण घरी सांभाळतो. आमच्या घरी 5 बायका आहेत, आता जॉईंट फॅमिली. माझी आई, 2 काकी आणि माझी मिसेस, माझी बहीण. पण ह्या 5ंना गोवर्धन असा बांधून ठेवलेलं आहे की आम्हाला माहिती आहे जोपर्यंत गोवर्धन आहे या घरी आहे तोपर्यंत ही आमची फॅमिली तुटणार नाही. काही सिच्युएशन आल्यावर तो एवढा व्यवस्थित हँडल करतो ना, तो इज अ स्ट्रेंथ नॉट ओनली ॲट होम, बट कधी एखादी इन्सिडेंट्स झाले किंवा एक सिरियस इन्सिडेंट्समध्ये पण ही विल नेवर लूज आउट इज बॅलन्स. यू ऑल आर इन अ पिकनिक मोड अँड आय कॅन गो ऑन फॉर, मला 2-3 तास पण कमी पडतील गोवर्धनबद्दल बोलायला. मी कोणाला लोकांना जेव्हा सांगतो की आय एक्सप्लेन अबाउट यू, इट बिकम सो डिफिकल्ट. थोडा डिफिकल्ट आहे लोकांना समजून सांगणं की आपल्या दोघांमध्ये काय प्रेम आहे किंवा काय कनेक्शन आहे. आणि हे फक्त तुला आणि मला माहिती आहे की आपल्या दोघांमध्ये काय कनेक्शन आहे. सर, मला जेव्हा सांगायचं आहे की व्हॉट आय फील अबाउट यू, शब्द मला भेटत नाही. इट्स सो डिफिकल्ट टू एक्सप्लेन की मला तुझ्याबद्दल काय वाटतं. इट इज आय थिंक ओनली तुला आणि मला, आपल्या दोघांनाच माहिती आहे की आपलं रिलेशन काय आहे. सो आय एम व्हेरी थँकफुल. आय मीन मी देवाकडे हीच प्रार्थना करतो की समजा आमचा फॅमिली असंच फ्लो असायला पाहिजे, तर यू शूड बी विथ मी ऑलवेज. मी देवाकडे हीच इच्छा करतो की जोपर्यंत काका आहे तोपर्यंत मी आहे आणि आपलं घर. फील दॅट यू शूड बी विथ मी इवन वेन आय बिकम द हेड ऑफ द फॅमिली. आय फील दॅट यू शूड बी विथ मी ऑल द वे, सो दॅट यू आर माय स्ट्रेंथ. सो फॉर आय एम व्हेरी थँकफुल टू गॉड और देवाकडे हीच मी थँकफुल म्हणण्यापेक्षा की आय एम सो आभारी आहे की तुझ्यासारखा मला काका भेटलेलं आहे. आणि जे प्रेम मला भेटलेलं आहे की मी एवढा ऋणी आहे काका तुझ्याकडे की मी कधी ते शब्दांमध्ये नुसतं आय लव्ह यू बोलून पण ते इट इज नॉट गोइंग टू फुलफिल. आय हॅव म्हणजे संपूर्ण लाईफ जरी मी तुला ओ केलं ना, इट इज नॉट गोइंग टू बी जस्टिफाय करता येणार नाही की काका अरे तू मला हे दिलंस ना, मी तुला हे दिलं. दॅट इज नॉट दिस थिंग. बट आय फील दॅट यू शुड बी टिल ॲटलिस्ट मी जोपर्यंत जिवंत तुम्ही माझ्याबरोबर असला पाहिजे. गोवर्धन, ज्या रीतीने आयुष्यात सर्व संकटावर धीराने मात करून तू हे व्यावसायिक साम्राज्य उभे केलं आहेस, या तुझ्या मेहनतीला, अपार कष्टाला आम्हा सर्व सख्या सोबत्यांचा सलाम आणि मानाचा मुजरा. आम्ही तुला दिलेल्या सन्मानाचा तू स्वीकार करावास ही विनंती. धन्यवाद.